मित्रांनो, जीएमसी नागपूरद्वारे 680 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे। तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण याच्याविषयी डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत की तुमची कोणत्या पदावर निवड केली जाणार आहे। कारण की जाहिरातीमध्ये त्यांनी गट ड वर्ग 4 एवढेच नमूद केलेले आहे, परंतु या ठिकाणी तुमची वेगवेगळ्या पदावर निवड केली जाणार आहे। तर मग यामध्ये कोणकोणती पदे आहेत आणि त्या पदावर निवड झाल्यानंतर तुम्हाला किती पगार मिळेल, तर याविषयी डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। चॅनलवर जर का नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि त्यापुढील बेल आयकॉन देखील प्रेस करा। अशाच प्रकारची स्पर्धा परीक्षेविषयीची नवनवीन माहिती तसेच लेटेस्ट अपडेट्स आपण आपल्या YouTube चॅनलवर शेअर करत असतो। ओके, चला तर मग आता आपण आपल्या महत्त्वाच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी त्यांनी एकूण 9 संस्थांची नावे दिलेली आहेत। ठीक आहे, या 9 संस्थांमध्ये तुमची नियुक्ती केली जाणार आहे। आता या 9 संस्थांपैकी तुमची कोणत्या संस्थेमध्ये निवड केली जाणार आणि त्या संस्थेमध्ये कोणत्या पदांच्या रिक्त जागा आहेत, तर त्यावरती अवलंबून असणार आहे मित्रांनो की तुमची निवड कोणत्या पदावर होणार आहे। जसे की बघा मित्रांनो, शासकीय आयुर्वेद रुग्णालय नागपूर, तर या ठिकाणी बघा कक्षसेवक, सहाय्यक स्वयंपाकी, पहारेकरी, क्षकिरण सेवक, शिपाई ही पदे रिक्त आहेत। तर या ठिकाणी जर का या संस्थेत तुमची नियुक्ती झाली तर यापैकी कोणत्याही तुमच्या एका पदावर निवड केली जाऊ शकते। त्यानंतर समजा मित्रांनो तुमची निवड ही शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, तर या ठिकाणी जर का तुमची नियुक्ती झाली तर तुमची निवड ही शिपाई म्हणा किंवा सेवक, त्यानंतर रसशाळा सेवक, त्यानंतर चौकीदार किंवा माळी यापैकी कोणत्याही पदावर तुमची नियुक्ती केली जाऊ शकते। समजा तुमची निवड ही शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय नागपूर या संस्थेत जर झाली तर तुमची प्रयोगशाळा सेवक, परिचर, चौकीदार, फर्राश, शिपाई, कनिष्ठ परिचर यापैकी कोणत्याही पदावर तुमची नियुक्ती केली जाऊ शकते। समजा तुमची निवड ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रुग्णालय नागपूर या संस्थेमध्ये झाली तर तुमची निवड ही प्रयोगशाळा परिचर, शिपाई, अंतरखोली परिचर, पहारेकरी, स्वच्छक, फर्रास तर यापैकी कोणत्याही पदावर तुमची निवड केली जाऊ शकते। त्यानंतर समजा तुमची नियुक्ती ही ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र सावनेर, जिल्हा नागपूर या संस्थेमध्ये झाली तर तुमची निवड ही शिपाई म्हणा किंवा चौकीदार, स्वच्छता हुकुमपाळ, स्त्री परिचर यापैकी कोणत्याही पदावर तुमची नियुक्ती केली जाऊ शकते। अशाच प्रकारे मित्रांनो, समजा तुमची नियुक्ती इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालय नागपूर या ठिकाणी जर का झाली तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता पदांची भरपूर लिस्ट दिलेली आहे। आता वाचत जर बसलो तर व्हिडिओ खूप लांब होईल, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून बघून घ्या। तर यापैकी मित्रांनो एका पदावर तुमची नियुक्ती केली जाईल, तर तो जो पगार असणार आहे मित्रांनो, तर तो पगार यापैकी कोणत्याही पदावर जर का तुमची नियुक्ती झाली तर पगार हा तुमच्या जवळपास या ठिकाणी सारखाच असणार आहे। ठीक आहे, तर बघा मित्रांनो, प्रत्येक कर्मचाऱ्याचा जो पगार असतो तर तो बेसिक सॅलरीवरती डिपेंड असतो। आता ही बेसिक सॅलरी काय असते तर बघा 1 जानेवारी 2016 पासून 7वा वेतन आयोग लागू झाला। ठीक आहे, तर या 7व्या वेतन आयोगानुसार मित्रांनो प्रत्येक कर्मचाऱ्यांचे म्हणजे प्रत्येक संवर्गाचे जे बेसिक सॅलरी स्ट्रक्चर आहे तर ते तयार करण्यात आलेले आहे आणि ते वेगवेगळ्या पदानुसार वेगवेगळे आहे। त्याची एक स्केल तयार करण्यात आलेली आहे, जसे की S1, S2, S3, S4 असे वेगवेगळे स्तर तयार करण्यात आलेले आहे। राज्य शासनाचे जे कर्मचारी आहेत मित्रांनो, अधिकारी आहेत, तर ते S20 पर्यंत येतात। आता आपले हे जे काही जीएमसी नागपूर भरतीचे गट ड चे पद आहे तर ते S1 मध्ये येते आणि S1 पदाच्या कर्मचाऱ्यास मित्रांनो या ठिकाणी बेसिक पगार मूळ वेतन ज्याला म्हणतो तर तो 15,000 इतका दिला जातो। म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो बेसिक पगार म्हणजेच मूळ वेतन हा 15,000 रुपये इतका दिला जाणार आहे। याशिवाय मित्रांनो तुम्हाला इतर काही अलाउन्सेस म्हणजे भत्ते दिले जाणार आहेत। तर बघा यामध्ये तुम्हाला डिअरनेस अलाउन्स म्हणजेच महागाई भत्ता दिला जाईल, त्यानंतर हाऊस रेंट अलाउन्स म्हणजेच घरभाडे भत्ता दिला जाईल, त्यानंतर ट्रॅव्हलिंग अलाउन्स म्हणजेच प्रवास भत्ता दिला जाईल, त्याचबरोबर तुम्हाला युनिफॉर्म अलाउन्स सुद्धा दिला जाईल। तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला बेसिक पगार म्हणजेच मूळ वेतन जो आहे तो तुम्हाला 15,000 रुपये दिला जाणार आहे। त्यानंतर डिअरनेस अलाउन्स बघा, तर डिअरनेस अलाउन्स म्हणजेच महागाई भत्ता हा मित्रांनो तुम्हाला बेसिक सॅलरीच्या 50% इतका दिला जाणार आहे। आधी हा 46% दिला जाणार होता। ठीक आहे, तर बेसिक सॅलरीच्या म्हणजे 15,000च्या 50% म्हणजे या ठिकाणी डिअरनेस अलाउन्स तुम्हाला 7,500 रुपये इतका दिला जाणार आहे। त्यानंतर हाऊस रेंट अलाउन्स म्हणजेच घरभाडे भत्ता, तर हा मित्रांनो लोकसंख्येवरती अवलंबून असतो, म्हणजे तुमची पोस्टिंग कोणत्या ठिकाणी झालेली आहे तेथील लोकसंख्येवरती हा अवलंबून असतो। समजा तुमची पोस्टिंग मित्रांनो 5 लाखपेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या ठिकाणी झाली तर तुम्हाला बेसिक पगाराच्या 9% इतका घरभाडे भत्ता दिला जातो। समजा तुमची पोस्टिंग मित्रांनो 5 ते 50 लाख दरम्यान लोकसंख्या असणाऱ्या ठिकाणी झाली तर तुम्हाला बेसिक पगाराच्या 18% इतका हाऊस रेंट अलाउन्स म्हणजे घरभाडे भत्ता दिला जातो। समजा तुमची पोस्टिंग मित्रांनो 50 लाखपेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या ठिकाणी झाली तर तुम्हाला घरभाडे भत्ता हा 27% इतका दिला जातो। ठीक आहे,
तर या ठिकाणी मित्रांनो तुमची जी लोकेशन असणार आहे ती नागपूरमध्येच असणार आहे, ठीक आहे. किंवा मग सावनेरमध्ये, समजा सावनेरमधील संस्थेमध्ये जर झाली तर त्या ठिकाणी तुमची नियुक्ती या ठिकाणी होणार आहे. म्हणजे या ठिकाणी तुमची जी नियुक्ती आहे तर ती नागपूर डिस्ट्रिक्टमध्येच होणार आहे. तर मी या ठिकाणी असं पकडून चालतो की तुमची जी नियुक्ती आहे, निवड आहे, तर ती 5 ते 50 लाख लोकसंख्या असणाऱ्या ठिकाणी केली जाणार आहे. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी जो घरभाडे भत्ता आहे तर तो बेसिक पगाराच्या म्हणजेच 15,000च्या 18% दिला जाणार आहे, जो की 2,700 रुपये इतका दिला जाणार आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा मित्रांनो ट्रॅव्हलिंग अलाउन्स म्हणजेच प्रवास भत्ता. तर हा मित्रांनो 20 एप्रिल 2022 पासून या ठिकाणी याच्यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. आधी मित्रांनो हा 400 ते 600 रुपये इतका दिला जायचा, परंतु आता तो 1000 रुपये इतका दिला जातो, ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो युनिफॉर्म अलाउन्स येतो. तर युनिफॉर्म अलाउन्स मित्रांनो किती मिळतो हा मला कन्फर्म माहिती नाही, परंतु अंदाजे मी या ठिकाणी 500 रुपये इतका पकडलेला आहे आणि हा मित्रांनो वर्षातून तुम्हाला एकदा दिला जातो. तर अशा प्रकारे मित्रांनो या सर्वांची आपण टोटल जर का केली, बेसिक सॅलरी 15,000 रुपये, त्यानंतर महागाई भत्ता 7,500 रुपये, घरभाडे भत्ता 2,700 रुपये आणि प्रवास भत्ता 1,000 रुपये आणि युनिफॉर्म अलाउन्स 500 रुपये. तर याची टोटल येते मित्रांनो 26,600 रुपये. तर ही मित्रांनो तुमची ग्रॉस सॅलरी असते, ठीक आहे. हा तुमचा पगार असतो, परंतु एवढा पगार तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये मिळत नसतो, ठीक आहे. याच्यामधून काही पगार तुमचा कट केला जातो. जसं की बघा मित्रांनो PF डिडक्शन म्हणून तुमचे 14% बेसिक सॅलरीच्या 14% रक्कम या ठिकाणी कट केली जाते, जी की 2,100 रुपये इतकी येते. त्यानंतर समजा मित्रांनो तुमचा पगार हा 10,000च्या वर असेल तर तुम्हाला प्रोफेशनल टॅक्स पे करावा लागतो, जो की 200 रुपये इतका असतो. याशिवाय अदर काही टॅक्सेस मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी पे करावे लागतात. तर या ठिकाणी मी ते अंदाजे 2,500 रुपये इतकं पकडलेलं आहे. तर याचे जर का आपण कॅल्क्युलेशन केलं तर कॅल्क्युलेशन येते 4,800 रुपये. तर एवढे पैसे मित्रांनो तुमचे जे ग्रॉस सॅलरी आहे तर त्यामधून कट केले जातात. तर जर का याचं आपण कॅल्क्युलेशन केलं, ग्रॉस सॅलरी 26,600 रुपये मायनस डिडक्शन 4,800 रुपये, तर तुमची कॅल्क्युलेशन येते मित्रांनो 21,800 रुपये. तर ही मित्रांनो तुमची टोटल इनहॅन्स सॅलरी असते. एवढा पगार मित्रांनो तुम्हाला मिळत असतो आणि एवढा पगार तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होत असतो. आता या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला हे सांगायचे आहे की बघा या ठिकाणी बऱ्याच गोष्टी मी ह्या अंदाजे कन्सिडर केलेल्या आहेत, जसे की अदर टॅक्सेस जे आहेत तर ते मी या ठिकाणी अंदाजे कन्सिडर केलेले आहे. त्यानंतर जे युनिफॉर्म अलाउन्सेस आहे ते सुद्धा मी या ठिकाणी अंदाजे कन्सिडर केलेलं आहे. त्यामुळे 21,800 रुपये फिक्स इतकीच सॅलरी तुम्हाला मिळेल असं नाही. तर यामध्ये बदल सुद्धा होऊ शकतो मित्रांनो, ठीक आहे. तुमची पोस्टिंग कोणत्या ठिकाणी होते, कोणत्या पदावर होते, त्यानंतर ज्या काही पदावर तुमची पोस्टिंग होणार आहे त्या पदासाठी आणखी वेगळे काही अलाउन्सेस असतील तर त्यानुसार या सॅलरीमध्ये मित्रांनो बदल होऊ शकतो. परंतु सरासरी जर का सांगायचं झालं तर तुम्हाला मित्रांनो जेव्हा तुमची जॉईनिंग होईल तर तुम्हाला जॉईनिंग करतेवेळी तुम्हाला सरासरी 20 ते 22,000च्या दरम्यान तुम्हाला या ठिकाणी इनहॅन्स सॅलरी मिळणार आहे, ठीक आहे. तर एवढा पगार मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला देण्यात येणार आहे. याबद्दल मी तुम्हाला ही डिटेल माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशाच प्रकारचे नवनवीन माहिती तसेच लेटेस्ट अपडेट्स मित्रांनो आपण स्पर्धा परीक्षेविषयीचे घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि त्यापुढील बेल आयकॉन देखील प्रेस करून ठेवा, म्हणजेच येणाऱ्या पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल.